इस्रायल आणि हमास हा सध्याचा जो संघर्ष सुरू आहे, त्याची कारणं आणि त्याच्या कारणांमुळे होणारा वरचा परिणाम याची चर्चा करण्याआधी मला असं वाटतं की थोडासा इतिहास लक्षात घ्यायला हवा. बायबलच्या आधीपासून हा जो प्रदेश आहे, हा अत्यंत महत्त्वाचा मानला गेलेला आहे. इस्लाम असेल किंवा ख्रिश्चॅनिटी असेल, हे दोन्हीही धर्म हे ज्यूंचे उपधर्म म्हणून विकसित झाले. मोझेस जो धर्मगुरू प्रेषित, त्यांनी जे काही लिहून ठेवलेलं आहे, की जॉर्डन नदीच्या उजव्या अंगाने, जॉर्डन नदीच्या डाव्या अंगाने ही यहुदींसाठी, ज्यूइश लोकांसाठी ही पुण्यभूमी असेल, होली लँड असेल. त्यामुळे त्यांना या जागेचं अतिशय आकर्षण आहे. त्याच वेळेला ही जमीन ही फिलिस्तिनींसाठी सुद्धा महत्वाची असेल, असे सांस्कृतिक संदर्भ बायबलच्या आधीपासून दिले गेलेले आहेत. फिलिस्तिनी हा शब्द मुळात ग्रीकांनी पहिल्यांदा वापरला आणि नंतर पहिल्या महायुद्धानंतर जेव्हा 1919 साली ओटोमनचं साम्राज्य लयाला गेलं, तिथपासून तो पॅलेस्टाईन या अर्थाने तो वापरला जाऊ लागला. त्यामुळे हा जो प्रदेश आहे, हा एका विचित्र ऐतिहासिक त्रिकोणामध्ये अडकलेला आहे. त्या त्रिकोणाचे 3 कोन हे 3 धर्म आहेत. एका बाजूला ख्रिश्चन धर्म आहे, दुसऱ्या बाजूला इस्लाम आहे आणि तिसऱ्या बाजूला ज्यूइश म्हणजे यहुदी धर्म आहे. आणि त्यातली जी पुण्यभूमी आहे जेरुसलेम, त्या जेरुसलेमचं महत्त्व असं की जेरुसलेमच्या पलीकडे असलेल्या बेथलेहेममध्ये ख्रिस्ताचा जन्म झाला आणि त्या जेरुसलेममध्ये जिथे ते लास्ट सपर नावाचं चित्र आपण अनेकांनी बघितलं असेल, मोठ्या जेवणाच्या टेबलवरती येशू ख्रिस्त बसलेला आहे आणि नंतर त्याला मारला गेला तो. त्यांची हत्या झाली. तर ती घटना घडली ती जेरुसलेममध्ये घडली. म्हणजे बेथलेहेममध्ये जन्म आहे, जेरुसलेममध्ये मृत्यू आहे. बेथलेहेम आजच्या घडीला पूर्व जेरुसलेममध्ये आहे, जिथे पॅलेस्टाईनचा ताबा आहे. त्याच वेळेला जेरुसलेम हे इस्रायलच्या ताब्यामध्ये आहे. त्याच्यात शेजारी म्हणजे अगदी 10 फुटाचं पण एकमेकांमध्ये अंतर नाहीये. त्याच्याच शेजारी जी तिसरी जागा आहे, ती इस्लामसाठी महत्वाची आहे. कारण इस्लामसाठी जे जगातल्या जे 3 अतिशय महत्वाच्या मशिदी मानल्या जातात, मक्का, मदिना आणि तिसरी ही. तर ही मशीद का महत्वाची? तर तिथून प्रेषित मोहम्मद स्वर्गाकडे पांथस्त झाले. म्हणजे तिथून त्यांचा नंदनवनाकडचा प्रवास सुरू झाला, असं मानलं जातं. त्यामुळे इस्लामींसाठी ही जमीन महत्वाची, यहुदींसाठी महत्वाची आणि ख्रिश्चॅनिटीसाठी सुद्धा महत्वाची. याच्यातनं एक संघर्ष सुरू झाला. तर प्रोटेस्टंट धर्माच्या उदयानंतर ख्रिश्चॅनिटी आणि यहुदी यांच्यामधला संघर्ष तो थांबला, कमी झाला. दोघांनी एकमेकांचं अस्तित्व मान्य केलं. त्याच वेळेला तो पॅलेस्टाईन आणि ज्यूइश यांच्यामधला मात्र तो मिटू शकला नाही. त्या दोघांमध्ये सातत्यानं संघर्ष सुरू होत गेले आणि ज्यावेळेला दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस बेन गुरियन यांनी जगातल्या यहुदींना हाक दिली की आपण पॅलेस्टाईनच्या नदीच्या तिथे या आणि आपण आपली वसाहत वसवूया. तिथून या इस्रायल देशाचा जन्म झाला. म्हणजे 1947 साली भारत झाला असेल तर 1948 साली एक वर्षभरात इस्रायल आकाराला आला. आधी हा देश नव्हता. हे सगळा भूप्रदेश हा ओटोमन साम्राज्याचा भाग होता. तर त्याच्यातनं ही जमीन नक्की कोणाची? हा वाद सुरू झाला आणि त्या वादाची परिणती म्हणजे आजचा संघर्ष आहे. मग याच्यातनं मार्ग कसा काढला गेला? तर ही जी जमीन आहे, ही आपण अशा प्रमाणात वाटायची, की पॅलेस्टाईन जे धर्मीय आहेत, मूळचे इस्लाम धर्मीय, पॅलेस्टाईनी ते स्वतःला म्हटलं जातं त्यांना, कारण पॅलेस्टाईन भूमीमध्ये राहतात म्हणून ते पॅलेस्टिनी. बाहेर गेले तर त्यांना अरब असं त्यांचं वर्णन केलं गेलं असतं. तर या दोघांनी एकत्र नांदावं अशा स्वरूपाचा तोडगा निघाला. तो मान्य झाला. त्याच्यावरती शांततेचं नोबेल पारितोषिक वगैरे पण दिलं गेलं आणि त्याची अंमलबजावणी करणारे जे इस्रायलचे अध्यक्ष पंतप्रधान होते, इस्टॅक राबिन नावाचे, सत्ताधारी पक्षाचे, त्यांनी ती भूमिका मांडली, स्वीकारली आणि त्यांनी त्याची अंमलात आणायला सुरुवात केली. तर झालं असं की इस्रायलमध्ये जसे अत्यंत टोकाचा कडवा धर्माभिमान असलेले ज्यू आहेत, तितकेच टोकाचा धर्माभिमान असलेले इस्लामी सुद्धा त्या परिसरामध्ये राहतात. त्यांच्यावरती मात करण्यासाठी यहुदी गुरु आणि ते अतिशय धर्मप्रेमी जे होते, त्यांनी भूमिका घेतली, हा तोडगा मान्य नाही. आणि त्या तोडग्यातनं इस्रायलमध्ये त्या देशाच्या पंतप्रधानाचीच हत्या इस्रायलचा जो राष्ट्रधर्म आहे ज्यूइश त्या धर्मीयांनीच केली. तिथून हा संघर्ष आणखी पुढे वाढत गेला आणि ही जी द्विराष्ट्र सिद्धांत हा जो मांडला गेला,
त्याच्यामध्येच त्याचा तोडगा आहे, हे सर्वमान्य आहे. जे जे मवाळ किंवा नेमस्त यहुदी धर्मीय आहेत, त्यांना पण हे मान्य आहे, की तुम्ही ही तुमची जमीन नाहीच असं म्हणू शकत नाही. त्यांना पण जगण्याचा अधिकार आहे. त्या पद्धतीनं त्यांना तो अधिकार दिला जायला हवा. ही भूमिका आत्ता 7 वर्षापर्यंत ती मानली जात होती. त्यामुळे तो प्रदेश शांत झालाय असं चित्र निर्माण झालं होतं. 2006 साली जो एक शेवटचा मोठा इत्तिफदा म्हणजे धर्मयुद्ध ते झालं. त्याच्यानंतर तो प्रदेश हळू शांत होत गेला आणि तो स्थिरावला होता. पण सध्याचे ते पंतप्रधान आहेत इस्रायलचे बेंजामिन नेतन्याहू, त्यांनी ही पुन्हा भूमिका घेतली नाही. पॅलेस्टाईनला तिथे राहण्याचा हक्कच नाही. ती भूमी इस्रायलचीच आहे. म्हणून त्यांच्या कालखंडामध्ये पॅलेस्टाईन भूमीवरती इस्रायली वसाहती बांधण्याला सुरुवात झाली. आणि तिथे या संघर्षाचं मूळ आहे. त्याच्यावरती तोडगा काढण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. आत्ता जो दहशतवाद नेमका जो सुरू झालेला आहे, तो ज्या भूमीवरती इस्रायलींनी आपली नव्या वसाहती बांधल्या आणि म्हणजे इतका तो अतिरेक आहे, की त्या पॅलेस्टाईनच्या आसपास अतिशय मोठ्या प्रमाणावरती इस्रायली वसाहती तयार झाल्या. त्याच्यातला जो राग आहे, तो त्याची परिणती या संघर्षामध्ये झालेली आहे. आणि गाझा पट्टी ची जर तुम्ही रचना बघितली, इस्रायल अतिशय निमुळता आहे. म्हणजे एका दिवसात तो देश पार करता येऊ शकतो. एका बाजूला गाझा पट्टी आहे. त्याच्यासमोर पॅलेस्टाईन त्यांच्या हातात असलेली भूमी आहे. वरती गोलान हाईट्स नावाचा जो भूप्रदेश आहे, तो लेबेनॉनच्या ताब्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये हा विभागलेला आणि त्या सगळ्याच्या मध्ये इस्रायल असा चिंचोळ्या प्रदेशामध्ये विकसित झालेला आहे. तर ही जी गाझा पट्टी जिथे सध्या आपण हिंसाचार बघतोय, अतिशय निमुळती चिंचोळी साधारण 250 किलोमीटर लांब जास्तीत जास्त म्हणजे इथून मुंबईपासून पुण्यापर्यंत वगैरे फार फार तर तिचं अंतर असेल, पण त्याची रुंदी अतिशय कमी. या जागेमध्ये जवळपास 22 लाख पॅलेस्टिनींना जगावं लागतं. तिथे काहीही उद्योगधंदे नाहीयेत. तिथे काहीही व्यापार उदीम नाहीये. हे सगळे पोटापाण्यासाठी इस्रायलच्या भूमीमध्ये कामाला येतात आणि त्यांना दररोज परवाने, दररोज संरक्षण चाचण्या या सगळ्याला सामोरं जावं लागतं. त्यांचं इंधन, पाणी हे सगळं इस्रायलच्या पुरवठ्यावरती अवलंबून असतं. नेत्यान्याहू यांनी टोकाची भूमिका घेतल्यामुळे त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती संघर्षाची इच्छा निर्माण होत गेली आणि त्याचा जवळपास 2 वर्ष याची तयारी सुरू होती, असं आजच आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने दिलेलं आहे. 2 वर्ष हा मुद्दा तयारी करत होते या लढ्यासाठी. 50 वर्षापूर्वी 6 ऑक्टोबरला 1973 साली जसा योम किप्पूर वॉर नावाने ते ओळखलं जातं, तो पहिला हल्ला झाला. त्याच्यानंतरचा तितका मोठा किंवा त्याच्यापेक्षाही जास्त मोठा हल्ला हा काल इस्रायलला सहन करावा लागला आणि त्यावेळचं ते कारण होतं तेच दुर्दैवाने कारण आजच्या दहशतवादी हल्ल्यामागचंही आहे. याचा अर्थ 50 वर्षात त्या देशाची भूमिका अधिकाधिक कर्मठ होत गेली. आपल्या भूमीवरती जगण्याचा कुणाला अधिकार नाही, अशा स्वरूपानं ते वागत गेले. त्याच वेळेला कट्टर इस्लामवाद्यांनीही इस्रायलची त्याच पद्धतीनं ते वागत गेले. दहशतवादी हल्ले, त्याच्यातनं पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन, अल अक्सा ब्रिगेड अशा विविध संघटना तयार झाल्या. हमास तयार झाली. हेझबोला तयार झाली. या इस्लामी देशांच्या पाठिंब्यावरती या संघटना वाढत गेल्या. त्यातल्या हमासनी हा टोकाचा हल्ला इस्रायलवरती केला. हे वर्तमान आहे. आपण इतिहास बघितला, हे वर्तमान. भविष्य अर्थातच पुन्हा एकदा 40 वर्षापूर्वी, 30 वर्षापूर्वी खदखदणारी मध्यपूर्व, पश्चिम आशिया आपण बघत होतो. त्या दिशेला आपण आता चाललेलो आहोत. याचा थेट परिणाम 2 घटकांवरती होतो. एक म्हणजे अर्थातच खनिज तेल. कारण इस्लामी देश आणि इस्रायल यांचं जे काही वैर आहे, त्याच्यामधनं खनिज तेलाची किंमत नेहमी संघर्षातनं वाढायला सुरुवात होते. तशी आज झालेली आहे. जवळपास $90-95 आसपास हे तेल आणखी जाईल आणि एक तर अंदाज असा आहे, की हा जर संघर्ष नियंत्रणात राहिला नाही, तर $100 प्रति बॅरल या पद्धतीनं तेलाचे दर वाढू लागतील. आणि ज्यावेळेला तेल वाढतं त्यावेळेला अर्थातच त्याचे विपरीत आर्थिक परिणाम बाजारपेठेला सहन करावे लागतात. आज भांडवली बाजार निर्देशांक मुंबईचा आपल्या देशाचा 500 अंशांनी घसरला. जागतिक पातळीवरती ही अशीच प्रतिक्रिया येते. त्यामुळे हे युद्ध जरी एका छोट्याशा भूमीमध्ये होत असलं, तरी त्याचे आंतरराष्ट्रीय परिणाम आणि परिमाण अतिशय महत्त्वाचं आणि मोठं आहे आणि ते आर्थिक असणार आहेत. म्हणून जगाला या छोट्याशा प्रदेशाच्या विषयीची चिंता करायला हवी आणि त्यामुळेच रविवार असून सुद्धा
तातडीची बैठक म्हणून संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेनं संध्याकाळी काल बैठक घेतली आणि तातडीनं उपाययोजना करून हा संघर्ष कसा कमी ठेवला जाईल यासाठी प्रयत्न सुरू करण्याचं सगळ्यांनी आवाहन केलं. त्यामुळे इस्रायल आणि पॅलेस्टाईन हे देश आणि त्यांची लोकसंख्या आणि त्यांचं आकारमान हे अत्यंत लहान असलं तरी तो भूप्रदेश अतिशय महत्वाचा आहे. पश्चिम आशियाच्या आखातातली एकमेव लोकशाही असं इस्रायलचं वर्णन केलं जातं. पण इस्रायलच्या पंतप्रधानांचं गेल्या काही वर्षातलं वागणं हे हुकुमशहाच्या जवळ जाणारं होतं. हुकुमशाही प्रवृत्तीनं त्यांनी इतरांच्या जमिनीवरती कब्जा करायचा प्रयत्न केला. तिथे जबरदस्तीनं यहुदींना बसवण्याचा प्रयत्न केला. त्यातून हा संघर्ष उफाळून आला. त्यामुळे इस्रायलमध्येच आता अशी सुदैवाने मागणी होतीये आणि हे इस्रायल जनतेचं कौतुक आहे. त्यांचं अभिनंदन करायला हवं, की हा संघर्ष आता बास झाला. त्यांचा सुद्धा अस्तित्वाचा, जगण्याचा हक्क आपण मान्य करायला हवा आणि पुन्हा एकदा द्विराष्ट्र सिद्धांत हा अंमलात कसा आणता येईल यासाठी प्रयत्न करायला हवेत, अशी मागणी तिथे वर्तमानपत्र करतायत. समाज माध्यमातून ही मागणी पुढे आलेली आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं, की हाच त्याच्यावरचा एक अंतिम तोडगा असेल. तो तातडीनं अंमलात यायला हवा. कारण तुमची आमची सगळ्यांचीच आर्थिक शांतता, आर्थिक स्थैर्य या इस्रायलच्या संघर्षाला किती लवकर नियंत्रणात आणलं जाईल त्याच्यावरती अवलंबून असेल.